हॅलो गाईज, तर आज आपण बनवणार वांग्याचं भरीत झणझणीत असं. मी 5 ते 6 वांगे ते भाजून घेतलेले आहे, टोमॅटो भाजून घेतलेले आहे, वाटाण्याचे दाणे घेतलेले आहेत आणि मिरची घेतलेली आहे. तर आज आपण इथे बनवणार आहोत झणझणीत असं भरीत. गॅस जळवली आहे, त्यावर कढई ठेवलेली आहे, त्यात आपण टाकून घेऊया तेल. मी 1 ते 1.5 डबलं तेल घेतलेलं आहे. 5 ते 7 वांग्यांसाठी एवढं तेल गरजेचंच असतं. आपण आता तेल गरम होऊ देऊया. तेल गरम झालेलं आहे. यात आपण टाकून घेऊ थोडी मोहरी आणि मी इथे 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता इथे 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, त्याला छोटे छोटे काप केलेले आहेत. मिरची कापून घेतलेली आहे. आता आपण टाकून घेऊ लसणाच्या पाकळ्या. त्याला थोडं हलकं ब्राऊन होतपर्यंत करायचं आहे आणि मग जिरं पूड टाकून घ्यायचे. जिरं टाकलेले आहे. आता आपण कांदे टाकून घेऊया, मिरची टाकून घेऊया. मिरची टाकून घ्यायची आधी, म्हणजे की ती तडतड शिजून जातं व्यवस्थित. आता आपण कांदे टाकून घेऊया. याला थोडं परतवून घेऊ आपण आता. जे राहिलेले कांदे होते प्लेटमध्ये ते आपण पुन्हा यात टाकून घेऊन आणि परतवून घेऊया. यात आता आपण टाकणार आहोत थोडं हळद. कांदे छान व्यवस्थित करून घ्यायचे आधी, मग आपण यात टाकू थोडी हळद. मी 1 चम्मच हळद घेतलेली आहे. मी थोडं तिखट पण टाकते, जरा तिखट टाकलेलं आहे मी 1 ते 1.5 चम्मच. आणि आपण आता याला परतून घेऊया. हे शिजलं की यात आपण थोडं आता चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं. मी 1 चम्मच मीठ घेतलेलं आहे. याला थोडं आणि परतवून घ्यायचं आणि मग यात आपण टाकूया वाटाण्याचे दाणे. वाटाण्याचे दाणे टाकले की नंतर थोड्याच वेळात टोमॅटो टाकून घेऊया. आता आपण वाटाणे टाकलेले आहे याच्यामध्ये आणि टाकायचे टोमॅटो. मी टोमॅटो पण टाकलेले आहे याच्यामध्ये, आपण चिरून घेतले ते. मी यात टोमॅटो टाकलेले आहे. त्याला परतून घ्यायचं आणि झाकून ठेवायचं की टोमॅटो थोडे त्याला झाकून ठेवायचे 2-1 मिनटं. टोमॅटो शिजलेले आहे. शिजले का आता टोमॅटो पण शिजलेले आहे. आता आपण याला परतून घेऊया आणि यामध्ये टाकायचं टोमॅटो किती छान सॉफ्ट झालेले होते ते वांग्याचं बारीक टाकायचं. ते सॉफ्ट झालेले आहेत टोमॅटो, तुम्ही बघू शकता. आता आपण यात ते वांग्याची मॅश केलेलं आहे, वांग्याला मॅश केलेलं होतं आपण भरीत बनवण्यासाठी, तर ते आपण आता यात टाकून घ्यायचं. आता आपण यात वांग्याचे मॅश केलेलं टाकून देऊया. आता हे वांग्याचं मॅश केलेलं टाकून घेऊ आणि आपण हे एकजीव करून घेऊया. एकजीव करायचं, छान मिक्स झालं पाहिजे सगळीकडे. टोमॅटो शिजलेले, सगळा मसाला एकत्र करून घ्यायचा आहे. बघा, तुम्ही बघू शकता किती छान एकजीव झालेला, छान एकजीव झालेला आहे. बघू शकता तुम्ही किती छान दिसतंय. आता आपण 2-1 मिनिटं शिजू द्यायचं, झाकून ठेवायचं. मग आता हे शिजलेलं आहे आपलं वांग्याचं भरीत. बघूया आपण जरा याला. बघा किती छान खमंग येते भरीतचा आणि खूप खमंग वास पण येत आहे. आणि हे खूप छान एकजीव झालेलं पण आहे. किती छान दिसते.
छान झालेलं आहे. आता आपण याच्यात टाकूया कोथिंबीर म्हणतात त्याला. मी यात कोथिंबीर टाकलेली आहे. त्याला पुन्हा एकजीव करून घ्यायचं आहे, परतवून घ्यायचं. सांबार पण त्याच्यामध्ये अगदी मिक्स झालेलं पाहिजे. हे झालंय आपलं झणझणीत भरीत किती छान वांग्याचं भरीत दिसतंय आणि झणझणीत असं झालेलं आहे. तुम्ही बघू शकता किती छान भरीत दिसतंय. मी गॅस बंद केलेली आणि तुम्ही बघू शकता किती छान दिसतंय भरीत तर. आणि हे आता वांग्याचं भरीत पूर्णपणे तयार झालेलं आहे आपलं झणझणीत भरीत. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर तुम्ही या पद्धतीने भरीत बनवू शकता. करू शकता. सुंदर आणि खमखमीत असं झालेलं आहे.